आज मातृत्वाची. आज कृष्णाचा 5वा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला होता. सगळे पाहुणे गेले आणि कविताच्या आई बाबांना सोडायला म्हणून कृष्ण आणि विश्वास विमानतळावर गेले. प्रिया हॉलमध्ये कविताच्या फोटोकडे पाहत होती. तिला वाटलं की जणू कविता तिच्याकडे पाहून हसत आहे. प्रिया गतस्मृतीत गेली. प्रिया आई वडिलांची एकुलती एक मुलगी. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला असेल, अचानक आजारी पडली. खूप उलट्या होत होत्या. आई खूप घाबरली. तिने तिला दवाखान्यात नेले. बाबांना फोन केला. बाबा पण ऑफिसमधून दवाखान्यात आले. डॉक्टर म्हणाले काही काळजी करण्यासारखे नाही. खाण्यात काही आले असेल तरी पण एक सोनोग्राफी करून घेऊ. सोनोग्राफी केल्यावर डॉक्टर मी तिघांनाही केबिनमध्ये बोलावले. हे बघा, या उलट्या तर अशाच खाण्यापिण्याने झाल्या होत्या, परंतु सोनोग्राफीमध्ये मला वेगळाच प्रॉब्लेम दिसला. डॉक्टर गंभीर होऊन सांगू लागले. आई बाबा प्रियाकडे वेगळ्याच नजरेने पाहू लागले. डॉक्टर म्हणाले, अहो तस काही नाही. हे बघा, प्रियाचे गर्भाशय अविकसित आहे. त्यामुळे प्रिया कधीच आई होऊ शकत नाही. तिघांनाही धक्काच बसला. प्रियाचे आई बाबा खूप दुःखी राहत होते. प्रियाला मनात वाटायच, देवानी आपल्याला असंपूर्ण स्त्रीत्व का दिल? देवानी आपल्याला एवढे सौंदर्य दिले आणि महत्वाच्या गोष्टीतच का कमी ठेवले? आपल्याला देवानी अप्रतिम सौंदर्य दिल, पण ते शापित आहे. काय पाप केले मी की मला आज शापित स्त्रीत्व लाभले? मग विचार करायची काहीही प्रॉब्लेम नसताना किती स्त्रिया आई होऊ शकत नाही. जे आपल्या हातात नाही त्यासाठी दुःखी का व्हायचे? ती आई बाबांना पण समजायची आणि हळूहळू त्यांनी त्या गोष्टीचा स्वीकार केला. प्रियानी आपले शिक्षण पूर्ण केले. प्रिया आता 22 वर्षाची झाली होती. तिच्या आई बाबांना तिच्या लग्नाची काळजी लागली होती. तिने आई बाबांना सांगितले की जो कोणी माझ्यात असलेल्या दोषासोबत मला स्वीकारेल त्याच्याशीच मी लग्न करेल. मला समोरच्याला अंधारात ठेवून लग्न करायचे नाही. लग्नाची स्थळ येऊ लागली. प्रिया अप्रतिम सुंदर होती आणि तिने थोडासा जरी मेकअप केला तरी एखाद्या नटीला मागे टाकेलच तीच सौंदर्य खुलून दिसायचे. सगळ्यांना ती आवडायची, पण तिला मूल होऊ शकत नाही हे सांगितले की नकार यायचा. 2 वर्षात असे कितीतरी नकार तिने पचवले होते. आता तिने स्पष्ट सांगितले की बाबा, तुम्ही स्थळ शोधणे बंद करा. व्हायचे असेल तेव्हा होईल लग्न, आणि नाही झाले तरी तुम्ही आहात ना माझ्या पाठीशी. बेटा, आम्ही किती दिवस पुरणार? आम्ही नसताना तुझं कस होणार? हे बघ आई, जे व्हायचं ते होईल. आता हा विषय इथेच बंद. अचानक एक स्थळ सांगून आले. मुलाला नोकरी, आई वडील सुशिक्षित आणि मुख्य म्हणजे मुलगा हा आई वडिलांनी अनाथालयातून दत्तक घेतलेला. प्रियाच्या आई वडिलांना ते स्थळ योग्य वाटले. आई म्हणाली, प्रिया बघ, हा मुलगा स्वतः दत्तक आहे, त्यामुळे त्याला बाळ दत्तक घेण्यात काहीच हरकत नसणार. आई, काहीही असो पण आपण त्याला सगळं सांगायला हवं. नाही बेटा, आपण आतापर्यंत हेच केले. पण कुणीही तयार होत नाही. याला आपण नाही सांगायचे. प्रश्न बाळाचा आहे ना. ते तुम्ही दत्तक घेऊ शकता आणि तो स्वतः दत्तक असल्यामुळे त्याला त्याची हरकत नसणार. प्रिया आणि राजेशचे लग्न झाले. सगळं सुरळीत सुरू होते. लग्नाला 6 महिने झाले. आता प्रिया विचार करू लागली, आपण बाळ दत्तक घेण्याबाबत बोलायला हवं. राजेशशी बोलण्यापेक्षा आधी आईशी बोलूया. त्याच आपल्याला समजून घेतील. ती सासूबाईशी बोलायला त्यांच्या खोलीत गेली. अग प्रिया, तू ये ना, बस. प्रिया त्याच्या शेजारी बसली. आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होत. ती अडखळत बोलू लागली. अग, काय झाले? बोल ना. काही अडचण आहे? नाही आई, तस काही नाही. मला एक विचारायचे होते. आई, मला बाळ दत्तक घ्यायचे आहे. अग, एवढी काय घाई? 6 महिने तर झाले लग्नाला. होईल बाळ. वाटल्यास आपण डॉक्टरकडे जाऊ. सासूबाई तिला प्रेमाने समजावू लागल्या. नाही आई, मी आई होऊच शकत नाही. काय? सासूबाई किंचाळली. प्रियाने त्यांना आपला प्रॉब्लेम सांगितला. पण तू ते आधी का नाही सांगितले? तुझ्या आई बाबांनी एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवली? आई, तुमच्यात काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना. तरीही तुम्हाला बाळ नाही झाले ना? तुम्ही राजेशला दत्तक घेतले आणि तो पोटच्या मुलापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी आहे का? आई, आम्हाला पण एक बाळ दत्तक घ्यायचे आहे. तुमची परवानगी हवी. प्लीज, आई मला समजून घ्या. आम्हाला म्हणजे? तू राजेशशी बोलली या बाबतीत? नाही. आधी तुमच्याशी बोलावंच वाटल. मी मूल दत्तक घेतले म्हणून माझ्या मुलांनी पण मूल दत्तक घ्यावे असं आहे का? माझा मुलगा मूल दत्तक घ्यायला तयार होईलच, तू गृहीतच कस धरल? प्रिया, तू आमची फसवणूक केली. सासूबाई तिला आणि तिच्या आईवडिलांना खूप काही बोलली. प्रिया फक्त रडत होती. सायंकाळी राजेश आल्यावर आईने घडलेल सगळं सांगितले. आणि हेही बजावले, मला तुझं स्वतःचं मूल हवं. राजेश, आपली या लोकांनी फसवणूक केली. राजेश आईचा खूप लाडका होता आणि तो आईच्या आज्ञेत होता. राजेश बेडरूम मध्ये गेला. प्रियाचा रडून रडून बेहाल झाला होता. तो प्रियाला म्हणाला, हे बघ प्रिया, मला माहिती आहे की यात तुझा काहीही दोष नाही. पण तू लग्नाआधी हे सांगायला हवं होत. मी माझ्या आईला दुखवू शकत नाही. तू इथे राहू शकते. एक नवरा म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडेल, पण मला मुलासाठी दुसरं लग्न करावे लागेल. मला माफ कर. अरे, तू कशाला माफी मागतो? माफी तर मी मागायला हवी. तू स्वतः दत्तक असल्यामुळे आणि तुझी आई पण आई होऊ शकत नव्हती म्हणून मी तुम्हाला गृहीत धरले. तू तर एक पुरुष आहे, पण एक समदुःखी स्त्री दुसऱ्या स्त्रीच दुःख समजू शकत नाही.
आणि तुला जर आज दत्तक घेतले गेले नसते तर तुला जे आयुष्य लाभले हे कुणीतरी स्त्री आई न होऊ शकल्यामुळे लाभले. अरे तुला स्वतःलाच वाटायला हवं की आपणही एखाद्या अनाथ मुलांचा बाप व्हावे. तुलाच स्वतःला याची जाणीव असावी. राजेश काहीही बोलला नाही. जाऊ दे, माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागते. दुसरी बायको म्हणून तुझ्या आयुष्यात राहणे मला मान्य नाही. तू दुसरे लग्न करू शकतो, मी तुला सगळ्या बंधनातून मुक्त करते. प्रियाने बॅग भरली आणि माहेरी आली. परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. आता प्रियाच्या आई वडिलांना परत काळजी वाटणे सुरू झाले. परत तिच्या लग्नासाठी प्रयत्न सुरू झाले. नाही हो करता प्रिया पण लग्नाला तयार झाली, पण यावेळी तिने सांगितले की लग्न करीन तर सर्व खरी माहिती देऊन. तिने मॅरेज मॅट्रोमनीवर नाव नोंदविले. आता प्रिया एकतर घटस्फोटीत आणि त्यातल्या त्यात बाळाला जन्म देऊ शकत नसणारी, त्यामुळे विदूर, घटस्फोटीत आणि वयस्क माणसाची स्थळ येऊ लागली. काही स्थळं तर अगदी तिच्या बाबाच्या वयाच्या मुलांची असायची. सुरुवातीला वाईट वाटायचे, नंतर ती गंमत म्हणून बघायची. असेच एक स्थळ दिसले. विश्वास, वय 28, मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी, गलेलठ्ठ पगार, स्वतःचा बंगला, 6 महिन्याचे बाळ, 4 महिन्यापूर्वी लग्नासाठी रजिस्ट्रेशन केलेले. प्रिया मनात म्हणाली, काय माणसं असतात ना. 2 महिने बायकोला जाऊन झाले नाही आणि लग्नाला तयार. मुलगा बरा वाटतो, दिसायला पण एकदम रुबाबदार आहे. बघूया काय म्हणतो. तिने त्याला पॉझिटिव्ह रिप्लाय केला. दुसऱ्या दिवशी विश्वासचा फोन आला. त्यांनी आपली सगळी माहिती दिली आणि तिची पण घेतली. तिला त्याच्या घराचा पत्ता दिला आणि 4 वाजता एकटे भेटायला बोलावले. तिने आईला सगळं सांगितले आणि भेटायला गेली. 4 वाजता प्रियांनी डोअरबेल वाजवली. विश्वासनी दार उघडले. तो काही वेळ प्रियाकडे पाहताच राहिला. तिची ती नेव्ही ब्लू साडी, स्लीवलेस ब्लाउज, लांब वेणी आणि हलकासा मेकअप. मनात म्हणाला, देवानी काय सौंदर्य दिल या मुलीला. पण एक कमी ठेवून तीच सौंदर्य शापित केले. विश्वास पण एकदम दिसायला रुबाबदार तरुण होता. ये प्रिया बस. विश्वासनी केअरटेकरला आवाज दिला. ही रेखा, माझ्या बाळाला सांभाळते आणि घराकडे पण लक्ष देते. रेखा, बाळ झोपले ना. मॅडमसाठी चहा पाण्याच बघ. रेखा निघून गेली. प्रिया मी पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवली. हॉलमध्ये एका फोटोवर तिची नजर खिळली. जवळपास तिच्याच वयाच्या सुंदर युवतीचा फोटो. फोटोला हार असल्यामुळे तिला कळले की ही याची बायको असावी. विश्वास म्हणाली, ही माझी बायको. कविता फोटोकडे बोट दाखवून म्हणाला. तुला आश्चर्य वाटले असेल ना, हा माणूस 4 महिन्यात लग्न करतोय. नाही, मुळीच नाही. आपल्या पुरुषप्रधान समाजात ही गोष्ट सामान्य आहे. एखाद्या स्त्रीने जर असं केलं असत तर आश्चर्य वाटले असते. विश्वासला तिच्या बोलण्यातली खोच समजली. तो म्हणाला, चल तुला घर दाखवतो. तो तिला बाळाच्या रूम मध्ये घेऊन गेला. बाळ पाळण्यात झोपले होते. शेजारी केअरटेकर उभी होती. तिने पूर्ण खोलीवर नजर टाकली. सगळी खोली खेळण्यांनी भरली होती. विश्वास म्हणाला, ही सगळी खेळणी कवितांनी घेतली होती. तिला कविताबद्दल खूप वाईट वाटले. खरंच किती स्वप्न पहिली असेल तिने बाळाची. प्रियाच्या डोळ्यातून अश्रू आले. तो म्हणाला, चल दुसरी रूम बघूया. ती वळणार इतक्यात बाळ जोराने रडू लागले. तो म्हणाला, चल घर बघूया. पण तीच लक्षच नव्हते. तिने रडणाऱ्या बाळाला घेतले. अरे पिल्लू, काय झाल पिल्लूला. बाळाच्या भाषेत बोलू लागली. बाळ शांत झाले. दोन्ही हाताच्या मुठी तिच्या गालावर मारून मम 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 करू लागल. आणि विश्वास ते मायलेकाच दृश्य डोळ्यात साठवून घेऊ लागला. तिने बाळाला थोपटले. बाळ झोपले. तिने बाळाला पळण्यात टाकले. विश्वास म्हणाला, चल घर बघूया. नाही विश्वास, मला नाही बघायचे घर. विश्वास तू जर तयार असेल तर मी या लग्नाला तयार आहे. प्रिया, होशील ना माझ्या बाळाची आई. विश्वास मी तुझ्या बाळाची आई व्हायला तयार आहे. भरलेल्या गळ्याने प्रिया म्हणाली. हो प्रिया, तूच माझ्या बाळाची आई होऊ शकते. प्रिया तुला आश्चर्य वाटले असेल ना, हा माणूस 4 महिन्यात लग्न करतोय. इतक्या लवकर बायकोला विसरला. का करतोय. मी लग्न जाणून घ्यायचे आहे. हो मला आवडेल जाणून घ्यायला. मला वाटते वर्तमान काळ जर सुखी जावा असं वाटत असेल तर आपल्याला एकमेकांच्या भूतकाळाची माहिती असावी. ठीक आहे, ऐक तर मग. कविता आणि मी अगदी बालपणीचे मित्र. तिचे बाबा आणि माझे बाबा मित्र. ती माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान. सोबत खेळतच आम्ही मोठे झालो. 12वी नंतर मी बाहेर शिक्षणाला गेलो. ती मला मात्र रोज फोन करायची. 12वीत चांगला अभ्यास करून माझ्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळविली आणि त्या 2 वर्षात आमचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. आमचे दोघांचे एकमेकावर खूप प्रेम होते. घरून विरोध असण्याचे काही कारणच नव्हते. आमच लग्न झाले. तिला लहान मुले खूप आवडायची म्हणून आम्ही प्लॅनिंग वगैरे काही केले नाही आणि लगेच लग्नानंतर गरोदर राहिली. किती प्लॅनिंग केले होते तिने बाळाच्या भविष्याची. बाळ आल की अस करू, बाळ आल की तस करू. सतत तिच्या बोलण्यात बाळ आणि बाळ. पूर्ण बाळाची रूम खेळण्यांनी सजवून ठेवली होती. मी म्हणायचो, कविता किती स्वप्न पाहशील, बाळाला येऊ तर दे. तिला बाळंतपणासाठी ऍडमिट केले. बाळंतपणात गुंतागुंत निर्माण झाली. मुलगा झाला पण तिची तब्येत खालावली. खूप ब्लीडिंग झाले. डॉक्टरनी शर्थीचे प्रयत्न केले पण उपयोग झाला आहे. डॉक्टरनी मला सांगितले की तिला भेटून घे कदाचित शेवटचे. ती बेडवर अशक्त पडली होती. हातापायाला नळ्या लागल्या होत्या. पाळण्यात माझं बाळ झोपले होते. मी आतमध्ये गेलो. तिने केविलवाने माझ्याकडे बघितले आणि नंतर बाळाकडे.
माझ्याकडे पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, विश्वास, आपल्या बाळाला सांभाळशील ना रे? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तोंडातून शब्द येत नव्हते. आवंढा गिळून मी म्हटले, कविता, तुला काहीच झालं नाही. 4 दिवसांनी तुला सुट्टी होईल, आपण दोघ सांभाळू बाळाला. ती कसनुस हसली. विश्वास, तुला खोट बोलता नाही येत. अरे, तुझा चेहराच सांगतोय तू खोट बोलत होते. अरे, मला माहिती आहे आता मी नाही जगू शकत. तेव्हा तू मला वचन दे की तू दुसरे लग्न करशील. कविता, काय बोलतेस तू? आपला 20 वर्षाचा सहवास मी कसा विसरू शकतो? तू मला विसरूच शकत नाही. मी आपलं प्रेमाचे प्रतीक तुला देऊन जात आहे. हे आपल बाळ बघ बिलकुल माझ्यावर गेलाय. बाळाला बघितले की तुला माझी आठवण येईलच. मी आपल बाळ आणि तुझी आठवण यावर पूर्ण आयुष्य जगू शकतो. हो, मला माहिती आहे तू जगू शकतो, पण तरी तुला लग्न करावेच लागेल. तुझ्यासाठी नाही, माझ्या बाळासाठी. विश्वास, तुला तुझ्यासाठी बायको नाही तर आपल्या बाळासाठी आई शोधायची आहे. शोधशील ना रे आई? मला वचन दे विश्वास, मला वचन दे. तिने विश्वासचा हात घट्ट दाबला. हो, नक्की शोधील. मी आपल्या बाळासाठी आई नक्की शोधेल. तिच्या हाताची पकड सैल पडली होती. कविता 2 दिवसाचे बाळ माझ्या झोळीत टाकून निघून गेली. विश्वासनी डोळे पुसले. प्रिया, आणखी काही विचारायचं आहे? प्रियानी नकारार्थी मान हलवली. प्रिया, 4 महिन्यापासून मी बाळासाठी आई शोधत होतो. 1 वर्षांपूर्वी जेव्हा मला लग्न करायचे होते तेव्हा मुलीच्या रांगा लागल्या होत्या. पण जेव्हा मला बाळाची आई हवी होती तेव्हा कुणीच तयार झालं नाही. काही मुली तयार होत्या पण त्याच म्हणून होत. 24 तास केअरटेकर ठेवूया. केअरटेकर तर आताही आहे, मग मला लग्नाची गरजच काय? मी विधवा, घटस्फोटित, अगदी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या मुली पण पसंत केल्या. मी त्यांना त्यांच्या मुलांसोबत सुद्धा स्वीकारला तयार होतो. मी त्यांना जेव्हा भेटायचो तेव्हा बोलताना त्याच लक्ष त्याच्या स्वतःच्या मुलामध्ये असायचे. त्यांच्यातली आई माझ्या बाळाची आई नाही होऊ शकत याची मला जाणीव व्हायची. 1-2 मुली पसंत आल्या. त्यांना घर दाखवायचे म्हणून बाळाच्या खोलीत घेऊन गेलो. रेखाला आधीच सांगितले होते की मी आतमध्ये आलो की बाळाची दुधाची बॉटल ओढायची म्हणजे बाळ रडत. परंतु त्या मुलींनी रडणाऱ्या बाळाकडे ढुंकूनही पाहिले नाही. आधी सगळे घर बघितले. मला हवी असलेली बाळाची आई कुणातच दिसली नाही. प्रिया, मला तुझ्यात माझ्या बाळाची आई दिसली. होशील ना माझ्या बाळाची आई? प्रियानी होकार दिला आणि प्रिया बाळाची आई झाली. प्रिया मनात म्हणाली, किती छान ना. कविताच्या बाळाला आई मिळाली, मला माझं बाळ आणि विश्वासला त्याच्या बाळाच्या आईच्या रूपात पत्नी. बाळा, आज तुझ्यामुळेच माझी मातृत्वाची आस पूर्ण झाली. कृष्णा तिला आवाज देत होता. आई, तुझं लक्ष कुठे आहे ग? बाबा आणि मी कधीचे आलेलो. तिने कृष्णाला जवळ घेतले आणि त्याचे पटापट मुके घेऊ लागली. मनात म्हणाली, बाळा हो, कशी उतराय? तुझ्यामुळे मी झाले आई. विश्वास माय लेकाचे प्रेम पाहून तृप्त झाला. प्रताधिकार अर्चना अनंत हवड.